तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पूर्ण 1 महिना झालेला आहे आम्हाला नाशिकमध्ये शिफ्ट होऊन. त्यामुळे आम्ही घरी परत उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली होती. तुम्ही पाहू शकता पास्टर आलेले आहेत आणि सर्व माझ्या सिस्टरची फॅमिली लोक आहेत, माझे फॅमिली लोक आहेत. जळगाववरून राणी मावशी, माझे सासूबाई, सगळेजण आम्ही प्रेयरला इथं हजर आहोत. तुम्ही पाहू शकता. तर ही छोटीशी फॅमिली प्रेयर होती आणि खूप छान वाटलं ह्या प्रेयरमध्ये. या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये वर्णन केलेले आहे आणि म्हणून तर उपकार स्तुतीची प्रार्थना देखील झालेली आहे, तर सॉन्गसुद्धा झालेले आहेत आणि संदेश देखील ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे. तर रात्रीचे वाजले होते 9:30, नाही आय थिंक 9 वाजले होते आणि आता होता प्रीतिभोजनाचा कार्यक्रम. तर तुम्ही पाहू शकता की सर्व फॅमिली मेंबर्स जेवणाला बसलेले आहेत आणि माझे मिस्टर, पवन आणि जीजू, पप्पा हे त्यांच्याकडे पाहत आहेत, ते सर्व करत आहेत. तर जेवणाचा मेनू खूप छान होता. चिकन बिर्याणी होती, कोशिंबीर होती, गुलाबजामुन होते आणि सगळे फॅमिली मिळून आम्ही गेट टुगेदर केला. तो पण खूप सुंदर वाटला. आणि तुम्ही पाहू शकता की लहान लेकरांना पहिल्यांदा भूक लागलेली असते, तर लहान लेकरांना मी टाईम काढून बघा तुम्ही की मी तिला खाऊ घालत आहे निवाला. आणि हॉलमध्ये सगळे तर मंडळी बसलेले आहेत जेवायला. तर संध्याकाळचा टाईम आहे, 9, 9:30 झालेले आहेत. बाहेरचं क्लायमेट तुम्ही बघा, ऑलमोस्ट सगळे झोपून गेलेले असतात इथे लवकर. आणि हां, तुम्ही मला साडीमध्ये पहा, बघा साडीमध्ये तुम्ही मला, कारण तुम्हाला नंतर लवकर बघायला भेटणार नाही आहे. तर लेकरांची गडबड बघा तुम्ही, मी तुम्हाला इथे दाखवते की सगळे जेवण ऑलमोस्ट गेलेले आहेत आणि निवा इथे डान्सचा प्रोग्राम चालू आहे निवाचा. कारण जर तिला गाणे लावले नाही तर ती खूप त्रास देते. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की निवा फुल मूडमध्ये आहे आणि ती गाणे लावून पूर्णपणे चिल करत आहे. आणि निवा आता खूप छान चालत आहे. ऑलमोस्ट ती चालायला पूर्णपणे शिकलेलीच आहे आणि खूप छान डान्स करते आहे. हे बघा मंडळी, तिचं डान्स एन्जॉय करत आहे. तिची आत्तू, काका, तिची मावशी आई, तर ते सगळे तिचं डान्स पाहताना एकदम कौतुक करत आहेत. खूप कौतुक होतं तिचं, कारण आमच्याकडे खूप लाडाचे म्हणजे आता लहान म्हणजे निवाच आहे. त्यामुळे आणि इतके गुण करायला लागलेली आहे ती की काय विचारू नका. आणि सगळ्यांना जीव लावते, सगळ्यांजवळ येते, सगळ्यांना प्रेम लावते. त्यामुळं तिच्यासंग एक वेगळीच अटॅचमेंट आहे. आणि नीतू बघा, आणि तो आता थोडासा मोठा झाल्यामुळे तो खेळकर झाला आहे. त्यामुळे तो आपल्या लोकांकडे आता लवकर येत नाही, तो त्याच्या कामामध्ये मोबाईलमध्येच गुंग असतो. तर आता हिचा बघा काय प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही एकदा ऐका. काय केलं सांग. मी तिकडे बसली माझी मला आला आणि बोलला की म्हणजे इथं प्रार्थना चालू होती. रुवन माझ्या कानात बोलतो, जय दादा तुला बोलतो की तुझ्या अंगात भूत घुसले आणि मी त्याला बोललो ना त्याच्यात. तर ही आहे आमच्या स्वीटी दीदीच्या मोठ्या नंदेची, म्हणजेच माझ्या सिस्टरच्या मोठ्या नंदेची लहान मुलगी. तर माझ्या दीदीचा मुलगा म्हणजेच रुवेल हा तिला खूप त्रास देतोय आणि त्यामुळे ती इतकी रागात आणि एकदम उदास येऊन गॅलरीमध्ये अपसेट बसलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की आता ऑलमोस्ट सगळेजण गेलेले आहेत आणि ही आहे स्वीटी दीदीच्या छोट्या नंदेची लहान मुलगी, जी आहे हेल्दी आहे थोडी, तुम्ही पाहू शकता ती. आणि ती खेळत आहे निवाला. काय कोण भांडलं? नो निवा नो टुंडे नो 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 नाही काय नाही सोडलं म्हणून रडायली, काय नाही केलं. या बघा, आता इथं येऊन भानगडी करताय का तुम्ही किचन मध्ये? हा तुम्ही पाहू शकता की पवन इथं सर्व करायचं काम करत आहेत. आणि ही आहे माझ्या सिस्टरची लहान नणंद आणि त्यांचे मिस्टर. तर ते म्हणतात की आम्ही जेवण आमचं झालेलं आहे, आता आम्ही दोघं नवरा बायको वाढतो, तुम्ही जेवायला बसा, असं त्यांचं चाललेलं आहे. पण ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि आपल्याला त्यांना काम लावणं चांगलं वाटत नाही आहे. हां, सगळ्यांना आणते प्लेटमध्ये द्या, एक प्लेट नेऊन देते मी. चल ना का बैस ना, काय करते तुम्ही सगळे? अगं मला टाइम आहे, आधी तुम्ही बसा. चल ना चलू पप्पा, चल बसा पप्पा. हे
बघतो दादा बॉल खेळतोय जा बॉल खेळ. दे ना. डॅडीचा फोन उडक जा. नको निवा. फोन काय रे तू काय बोलायला तिला काय केलं. मी म्हटलं आजी 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 मम्मा मम्मा नाही काय की बोलती आहे ती काय म्हटली बोचरे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. तर टेक केअर, बाय.